RT ॲडमिशन 2026-27 तर संपूर्ण पालकवर्ग वाट बघत आहेत ते म्हणजे की 3 किलोमीटरचा नियम हा कधीपासून लागू होणार आहे। नियम लावण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा वेळ देण्यात आलेला होता, परंतु हे 2 ते 3 दिवस ओलांडून गेलेले आहेत। तर पालकवर्गांनी आता काय करायचं बघू शकता। हा जो नियम आहे हा नियम संपूर्ण जेवढी पालकवर्ग फॉर्म भरणार आहे त्या संपूर्ण पालकवर्गांना माहीत आहे की नागपूर खंडपीठाकडून याबद्दल याचिका दाखल झालेली होती आणि यासाठी निर्णय सुद्धा नागपूर खंडपीठाने दिलेला आहे। निर्णय काय दिलेला आहे तर 1 किलोमीटरचा जो नियम आहे हा रद्द करा। ओके, हे कोणी केलेलं आहे? नागपूर खंडपीठाने। भरपूर पालकवर्ग आहे की जे कमेंट्स करत आहे की अजूनपर्यंत 3 किलोमीटर सुरू झालेलं नाही आहे आणि चुकीचे व्हिडिओ टाकत आहे। चुकीचे व्हिडिओ आम्ही टाकत नाही आहे, कारण जे पालकवर्ग आपल्या व्हिडिओच्या भरोश्यावर आतापर्यंत आलेले आहे, फॉर्म भरत आहे, फॉर्मसुद्धा संपूर्ण पालकवर्गांनी भरलेला असेल। आता संपूर्ण पालकवर्गांना आशा आहे की आपल्यासुद्धा मुलाचा नंबर लागायला पाहिजे, कारण यामध्ये कोणताही नियम किंवा कोणतीही अपडेट साईडवर शासनाकडून अपडेट झालेली नाही आहे। कारण आता जे काम करायचं आहे हे काम शासनाला करायचं आहे आणि शासनाने यामध्ये कोणतीही अपडेट ॲड केलेली नाही आहे। साधारणतः यामध्ये 2,12,000 एवढे फॉर्म झालेले आहे। तर ज्याही पालकवर्गांनी हा व्हिडिओ चुकीचा आहे, 3 किलोमीटर नियम लागणार नाही किंवा 3 किलोमीटर हा नियम आता लागू शकत नाही असं ज्याही पालकवर्गांना वाटत आहे त्यांना एकच काम करायचं आहे की तुम्ही तुमच्या पाल्याचा फॉर्म हा लवकर भरा, कारण 18 तारीख ही लास्ट डेट आहे। तुम्हाला जर वाटत आहे की हा नियम लागू होणार नाही तर तुम्ही जेवढ्या लवकर तुमचा फॉर्म भरू शकता फॉर्म भरा, कारण तुमच्यासाठी ही 18 तारीख लास्ट डेट आहे। मग कारण की जर हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे, हां शासन यामध्ये 2 नंबरचा पॉईंट पकडू आपण की जे शासन आहे आपलं यामध्ये वेळ करत आहे, मान्य आहे। एवढी चेंजेस करायला वेळ लागू शकतो, निर्णय घ्यायला वेळ लागू शकतो। त्यामध्ये आता शनिवार रविवार 2 दिवस सुट्या आलेल्या आहे आणि सुट्टीमध्ये कितीही इम्पॉर्टंट काम असलं तर शासन करत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे। त्यामुळे आता आपण अपडेट दिलेली नव्हती, आज सकाळी पण अपडेट दिलेली नाही आहे, काल सायंकाळी पण अपडेट दिलेली नाही, कारण ती कोणतीही अपडेट उपलब्धच नाही आहे। तर त्यासाठी व्हिडिओ बनवायचा तर कोणत्या पॉईंटवर बनवायचा, परंतु भरपूर जे पालकवर्ग आहे हे पॅनिक होऊन राहिलेले आहे। जेही पालकवर्ग आहे ज्यांना असं वाटत आहे की 3 किलोमीटरचा नियम लागणार नाही त्यांनी आपला फॉर्म कंप्लीट करून घ्या, कारण की ऑलरेडी 2,12,000 फॉर्म झालेले आहे, कारण 18 तारीख लास्ट डेट आहे। ज्याही पालकवर्गांना असं वाटत असेल की RTची प्रोसेस ही खूप लांबणीवर जाऊ शकते, खूप वेळ लागू शकतो, अजूनही RTला प्रवेश देण्यासाठी 2 ते 3 महिने हे लागू शकतात, कारण की ही जी प्रोसेस आहे खूप लेंदी प्रोसेस आहे आणि खूप वेळखाऊ प्रोसेस आहे। त्यामुळे वेळ जात असेल तर तुम्ही एकच काम करा, आपल्या पाल्याचा कुठेतरी प्रवेश हा टेम्पररी रजिस्टर करून ठेवा। तिथे जेही तुमच्याकडून नॉमिनल रजिस्ट्रेशन फी असेल, तुमची सीट बुक करून ठेवू शकता तुम्ही। तुमच्या आजूबाजूला जेही शाळा असेल, प्रायव्हेट स्कूल असेल, तिथे तुम्ही तुमच्या पाल्याचा जोही तुमचा रजिस्ट्रेशन फी भरून तुम्ही तुमचा जो सीट आहे बुक करून ठेवा, जेणेकरून RTमध्ये जर तुम्ही फॉर्म भराच हा नियम लागू होणार आहे, यामध्ये काही शंका नाही आहे। कारण कोर्टाने निर्णय दिलेला आहे तरीसुद्धा शासन यावरती अशी चूक करणार नाही की हा 3 किलोमीटर नियमबद्दल पालकांना चान्स देणार नाही आहे। त्यामुळे चान्स मिळणार आहे, फक्त एवढंच आहे की या प्रोसेसला वेळ लागत आहे, कोणतीही अपडेट शासन उपलब्ध करून देत नाही आहे की नेमकं काय करायचं। त्यामुळे संपूर्ण पालकांसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। यामध्ये ज्यांनाही भीती वाटत असेल त्यांनी आपला फॉर्म भरून घ्या, तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे, एडिटचं मिळेल किंवा नवीनचं ऑप्शन मिळणारच आहे। जर तुम्ही फॉर्म भरला म्हणजे तुम्हाला असं काही नाही आहे की तुम्हाला काही अडचणीमध्ये येणार आहे, तुम्ही फॉर्म भरून घ्या। आणि ज्यांनाही ॲडमिशन घेऊन ठेवायची असेल ती पालकवर्गांनी आपलीसुद्धा ॲडमिशन घेऊन ठेवा। समजा RTमध्ये जर तुमचा नंबर लागला तर RT थ्रू प्रवेश घ्या। समजा RT थ्रू लॉटरी आहे, लॉटरीमध्ये नंबर लागेलच असं नाही आहे, त्यामुळे जर लॉटरीमध्ये नंबर लागला नाही तर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेला जो नंबर आहे म्हणजे सीट आहे तुमची ही तुम्ही घेऊ शकता। आणि ज्यांचा RTमध्ये नंबर लागेल ते विद्यार्थ्यांनी RTमधून प्रवेश घ्या, अशाबद्दल ही एक अपडेट आहे। आणि RTबद्दल आता उद्या कोणती अपडेट येणार नाही आहे, त्यामुळे आता जी अपडेट आहे ती येणार आहे मंडेला, आणि मंडेला अपडेट यायला पाहिजे, कारण की ऑलरेडी जो टाईम पिरियड आहे हा खूप जास्त झालेला आहे। आणि यावरती जर शासनाने कोणतीही अपडेट दिली नाही तर यावरती तर जेही आपल्या RTकडून ज्यांनी ही केस दर्ज केलेली होती ते संपूर्ण परत कोर्टामध्ये जाऊ शकतात, कारण की ही जी प्रोसेस आहे ऑलरेडी लेट झालेली आहे। त्यामुळे तर RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।